नमस्कार मित्रांनो, आरटी ऍडमिशन 2026-27 लवकरच चालू होणार आहे. त्यामध्ये प्रायव्हेट इंग्लिश स्कूलमध्ये फ्री ऍडमिशन भेटते. 25% जागा असतात. लॉटरी मार्फत हे ऍडमिशन भेटते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या ऍडमिशनसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात, कोणते डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत, मुलांचे वय किती पाहिजे, कोणत्या क्लाससाठी वय किती पाहिजे, मुलांचे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर त्यासाठी कोणते डॉक्युमेंट जोडावे लागतात, पालक जर भाडेतत्त्वावर जर राहत असतील तर त्यासाठी कोणते डॉक्युमेंट जोडावे लागतात, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमची जर काही कमेंट असेल, तुमचे जर प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी प्रश्नांची उत्तरे देईन. जात संवर्गासाठी बघा, जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जातीय, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड म्हणजे एनटी कास्ट मध्ये, इतर मागासवर्ग ओबीसी आणि विशेष मागासवर्ग एसबीसी यांना जातीचा दाखला आवश्यक आहे, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट वडिलांचं किंवा बालकाचं चालेल, बालकाचं नसेल तर वडिलांचा चालतो. यांना उत्पन्न दाखल्याची गरज नाही. दिव्यांग मुलांसाठी बघा, दिव्यांग मुलांसाठी शासकीय रुग्णालयांचे 40% किंवा 40 पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. HIV बाधित मुलांसाठी, जे मुलं HIV बाधित आहेत त्यांना शासकीय रुग्णालयांचे HIV बाधित असलेले प्रमाणपत्र लागणार आहे. कोविड प्रभावित बालकांसाठी, ज्या मुलांचे आई किंवा वडील किंवा दोन्ही जणांचे कोविडमुळे मृत्यू झाले असल्यास 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविडमुळे मृत्यू झाले असल्यास अशा बालकांना त्यांचा पालकाचा COVID-19 मुळे मृत्यू झाल्याचे शासकीय प्रमाणपत्र लागणार आहे. अनाथ बालकांसाठी बघा, जे मुलं अनाथ आहेत त्यांची अनाथालयाची किंवा बाल सुधारगृहाची कागदपत्रे लागणार आहे. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे बालकांचा सांभाळ करत आहेत त्यांचे हमीपत्र लागणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास त्यांच्यासाठी बघा, जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास पालकांचा सॅलरी स्लिप किंवा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. घटस्फोटित महिला पालक असल्यास, ज्या बालकांची आई घटस्फोटित आहे त्यांना न्यायालयाचा निर्णयाचा कागदपत्र लागणार आहे. आईचा रहिवासी पुरावा लागणार आहे. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकांच्या आईचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागणार आहे. विधवा महिला असल्यास, ज्या बालकांचे वडिलांचे मृत्यू झाले असल्यास वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट आणि आर्थिक दुर्बल गटातील असल्यास आईचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. आधार कार्ड, सर्व बालकांना आधार कार्ड लागणार आहे. विद्यार्थ्याचे किंवा पालकाचे आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड क्रमांक मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती लागणार आहे. जेव्हा काही कारणामुळे बालक किंवा पालक आधार कार्ड सादर करू शकले नाही तर त्यामध्ये तात्पुरता प्रवेश दिला जाईल आणि प्रवेश दिल्यापासून 90 दिवसाच्या आत आधार कार्ड सादर करावे लागणार आहे. सादर नाही केल्यास ऍडमिशन रद्द होणार आहे. जन्मतारखेचा पुरावा, सर्व बालकांसाठी जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे, म्हणजे जन्म प्रमाणपत्र लागणार आहे. रहिवासाचा पुरावा, सर्व बालकांसाठी रहिवासाचा पुरावा द्यावा लागणार आहे. रहिवासाच्या पुराव्यासाठी खालील डॉक्युमेंट लागणार आहेत: रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किंवा टेलिफोन बिल दे, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स दे किंवा घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतीही एक कागदपत्र लागणार आहे. जर यापैकी एकही कागदपत्रे निवास पुरावा म्हणून नसेल आणि पालक भाडेतत्त्वावर राहत असतील तर भाडे करार लागणार आहे. भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा लागतो. भाडे करार हा ऍडमिशन फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा लागतो. त्याचा कालावधी 1 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असावा लागतो.